महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अजित पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून यांची ओळख आहे। पण त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास काय आहे त्याआधी वेद.com ला फॉलो नक्की करा। कोणताही राजकीय वारसा नसताना सहकार क्षेत्रातून अनुभवाच्या बळावर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। भरणे यांची राजकीय कारकीर्द पवार कुटुंबासोबतच सुरू झाली। 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूरमधून पहिल्यांदा ते आमदार झाले। त्यानंतर 2019 मध्येही तिथूनच निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा विजय मिळवला। शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं। यावेळी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला। इंदापूर मतदारसंघातून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील तसेच अपक्ष प्रवीण माने यांचा 19,410 मतांनी पराभव केला। निवडणुकीनंतर त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली, पण ते त्या खात्यावरती नाराज असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नाही। त्यानंतर ते सुट्टीच्या नावाखाली कुटुंबासह परदेशात निघून गेले। अजित पवार यांचा फोन घेणं ते टाळत होते। त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करून त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। अशातच माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांविषयी कायम वादग्रस्त वक्तव्य तसेच विधिमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने कृषी मंत्रीपद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं। कधी काळी नाराज असलेले सर्वसामान्यांचे मामा दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रीपद देण्यात आलं।